आज आपण बघणार आहोत चटपटीत असं मसाला सँडविच. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत. तर मिक्सरच्या जारमध्ये इथे 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं घालून घेतले आणि इथे लसूण घालून घेतलाय. लसूण नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल आणि मूठभर कोथिंबीर घातली आणि हे फिरवून घेतलंय. तर आता इथे आपण कढईमध्ये एक पळी तेल घालून घेतलंय. त्यामध्ये जिरं घालायचंय. जिरं तडतडल्यानंतर आता यामध्ये घालायचंय जो आपण मसाला करून घेतलाय. हिरवी मिरची, लसूण, आलं, मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे, चांगलं परतून घ्यायचे आणि आता यामध्ये घालायचे अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे आणि बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत ते आता किसून घालायचे. तर सकाळी जर आपल्याला सँडविच बनवायचं असेल तर रात्रीच बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवायचे, म्हणजे सकाळी पटकन सँडविच तयार होतं, घाई गडबड होत नाही. तर इथे बघा 2 बटाटे होते ते किसून घेतलेले आहेत. बटाटा खिसूनच घालायचा म्हणजे त्याच्या गाठी वगैरे राहत नाहीत आणि मस्त एकसारखं असं मिश्रण तयार होतं. आता यामध्ये घातलाय आपण 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा लिंबू रस घालून घ्यायचे, म्हणजे छान चटपटीत असं सँडविच तयार होतं. वरतून आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. तर हा मसाला थंड होऊ द्यायचा आहे आणि मग सँडविच करायला घ्यायचे. मसालासुद्धा थंड झाला. आता इथे आपण ब्रेडचे 2 स्लाईस घेतलेत आणि त्याला आता तूप लावून घेते मी. तूप लावून घ्यायचं किंवा बटरसुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता, जे असेल ते लावून घ्यायचं. तर इथे बघा तूप लावून घेतले दोन्ही स्लाईसला खालतून आणि आता यावर आपण जो बटाट्याचा मसाला बनवलेला आहे तो लावून घ्यायचा आहे. मस्त चटपटीत असं सँडविच तयार होतं आणि हा मसाला जो आहे तो मसाला तुम्ही वडापावसाठी सुद्धा वापरू शकता, पॅटीससाठी. हे बघा दोन्ही स्लाईसला आता मसाला लावून घेतलेला आहे. आता याच्यावर आपण घालून घेणार आहोत कांदा, जो कांदा कट करून घेतला आणि त्याचे एक एक रिंग असे वेगवेगळे करून घेतले, ते ठेवून घेतलेत मी. आता याच्यावर टोमॅटो ठेवून घ्यायचं आहे. जे आपल्याकडे भाज्या असतील त्या ठेवून घ्यायच्यात. सिमला मिरची, टोमॅटो, कांदा, काकडी, बीटसुद्धा असेल तर बीटसुद्धा थोडंसं उकळवून मग कट करून घ्यायचं आणि ते सुद्धा ठेवायचं. मस्त सँडविच तयार होतं. मुलं टोमॅटो, कांदा किंवा बीट खायला नको म्हणतात तर असं त्यांच्या पोटामध्ये जातं. तर सँडविच खायला मुलांना खूप आवडतं, तर असं बनवून दिल्यानंतर मुलं ही भाज्या खातात. तर इथे आपण हिरवी चटणी बनवून ठेवली होती, ती आता दुसऱ्या स्लाईसला अशी सगळीकडून लावून घ्यायची. तर आता स्लाईसला सुद्धा चटणी लावून घेतली. यावर आता चीज खिसून घालायचे. चीजसुद्धा आता आपण खिसून घातलेला आहे. तर मस्त सँडविच तयार होतं. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा. आता ह्या स्लाईसला सुद्धा वरतून तूप लावून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचे सँडविच आपल्याला. तर हे तुम्ही तव्यावर सुद्धा भाजू शकता किंवा असं टोस्टर असेल गॅसवरचं त्यावर सुद्धा भाजून घेऊ शकता. याला सुद्धा तूप लावून घेतलं मी खालच्या साईडनी. दोन्ही साईडने टोस्टरला तूप लावून घेतलं आणि सँडविच ठेवून दिले. आता हे भाजून घेणार आहोत मिडियम गॅसवर. छान सँडविच भाजून घ्यायचं. हे बघा मस्त सँडविच तयार आहे. भाजून घेतले आणि दुसरंसुद्धा आपण भाजून घेतलेलं आहे. तर मस्त दोन्ही साईडने असं भाजून घेतले आणि आता हे कट करून घ्यायचे. मस्त मसाला सँडविच तयार आहे. वरतून सुद्धा चीज खिसून घालायचे. मुलांना तर चीज आणि सँडविच भरपूरच आवडतं. तर हे बघा चीज खिसून घातले. आता याचे आपण एका सँडविचचे 4 काप करून घेणार आहोत, म्हणजे मुलांना खायला सुद्धा व्यवस्थित येतं. चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.